इथे मी लेफ्ट ओव्हर फॅब्रिकमधले काही तुकडे घेतलेले आहेत जे मी टेलरकडनं आणलेले होते. हा एक आहे, हा एक आहे, हा काळा छोटासा तुकडा आहे आणि हा जो आहे हा कपडा मी कपड्याच्या दुकानातनं आणला होता. तिकडे जे कपड्याच्या दुकानांमध्ये जे कटपीस राहिलेले असतात तर त्या कटपीसमधनं हा कपडा मी आणलेला होता. तर हे 4 कपडे वापरून आता आपण एक छानसं दुपटं बनवणार आहोत. या दुपट्याचं डिझाईन काय आहे हे तुम्हाला सगळ्यात शेवटी ते डिझाईन बघितल्यानंतरच समजेल. मी सुरुवातीला याचे त्रिकोण चौकोन कापून घेणार आहे. ते किती कापणार आहे, कसे कापणार आहे हे आत्ता मी सुद्धा सांगू शकत नाही आहे. परंतु हे डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मी याचे डिटेल्स तुम्हाला नक्कीच देईन. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहतात आरती पित्रे हा माझा चॅनल. आता आपण आज एक छानसं प्राण्याचं दुपटं बनवणार आहोत. तर ते दुपटं कुठल्या प्राण्याचं आहे हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन किंवा तुम्हाला सुद्धा ते तयार झाल्यानंतर समजेलच. चला तर आता आपण जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी याचे त्रिकोण चौकोन कापून घेते आणि नंतर मग मी परत तुमच्याशी हे सगळं पुढचं जे काय आहे ते शेअर करते. मघाशी तुम्हाला मी जे कपडे दाखवले त्याच्यापासून इथे मी 3.5 बाय 3.5 इंचाचे या कपड्याचे तुकडे कापून घेतलेत. त्याचप्रमाणे या कपड्याचे पण 3.5 बाय 3.5 इंचाचे तुकडे कापून घेतलेत, म्हणजे चौकोन कापून घेतलेत थोडक्यात. हे काही 4 बाय 4 इंचाचे चौकोन कापून मी त्रिकोण केलेले आहेत. हे पण मी 3.5 बाय 3.5 इंचाचे चौकोन घेतलेले आहेत. इथे मी 2 बाय 2 इंचाचे काही चौकोन करून घेतलेले आहेत. काळ्या रंगाचे पण मी 2 बाय 2 इंचाचे 2 चौकोन घेतलेले आहेत. आणि या कपड्याचे पण मी 4 बाय 4 इंचाचे चौकोन कापून हे त्रिकोण केलेले आहेत. आणि काळ्या रंगाचा एक त्रिकोण मी घेतलेला आहे. तर एवढं सगळं साहित्य वापरून आपण आता त्या प्राण्याचं दुपट्याचं डिझाईन आज बघणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं संपूर्ण दुपटं तयार करणार आहोत. आज आपण फक्त डिझाईन बघणार आहोत. तर आता आपण हे दुपटं बनवायला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण त्या प्राण्याचे डोळे बनवून घेणार आहोत. आणि डोळे आणि नाक हा जो भाग आहे तो आधी आपण बनवून घेऊ. तोपर्यंत हे सगळं आपण बाजूला ठेवू. आता डोळे बनवण्यासाठी इथे हे काळ्या रंगाचे तुकडे मला लागणार आहेत. हे जे चौकोन आहेत 2 बाय 2 इंचाचे ते, आणि हा एक त्रिकोण लागणार आहे नाक बनवण्यासाठी. तर हे आता आधी आपण बनवून घेऊ. इथे मी ह्या 2 पट्ट्या पण घेतलेल्या आहेत. याची लांबी रुंदी काही मी मोजलेली नाही. तर या पट्ट्यांना आधी आपण हे चौकोन जोडून घेऊ. जिथे लागतील तिथे आपल्याला ते कापावे लागणार आहेत. म्हणजे जिथे जास्त होईल साईज तिथे ते कापावं लागणार आणि जिथे कमी होईल तिथे आपल्याला अजून तुकडे त्याला जोडावे लागणार आहेत. या सगळ्या दुपट्याच्या बाबतीत हाच रूल लागू होईल. तर आता हे आधी मी जोडून घेते. हे मी अशा पद्धतीने जोडून घेतले दोन्ही. आता यातला एक चौकोन मी कापून घेणार आहे असा मधोमध, आणि तो याला वर जोडणार आहे. या वेगळ्या पट्ट्या तुम्ही काढून घेतल्या तरी चालतील. माझ्या त्या काढायच्या राहिल्या म्हणून मी आता इथे ही आयडिया करते. आता हा जो चौकोन आहे आम्ही कापून घेतला तो मला इथे असा जोडून घ्यायचा आहे. आता याचा साईज भरपूर मोठा झालेला आहे. आपल्याला एवढा मोठा साईज लागणार नाही. याचा जो साईज आहे तो दोन्ही समान अंतरावर आलं पाहिजे हे, आणि याचा साईज 3.5 इंच झाला पाहिजे. तर तो आधी मी आता करून घेते आणि मग आपण पुढे जाऊ. हे बघा, हा एक मी करून घेतला, तसाच हा करून घेते. मग आपण पुढे काय करायचं हे बघू. आता हा डोळ्याचा भाग मी करून घेतलेला आहे. थोडंसं 1.5 इंच मी जास्तच ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला वाटलं तर ते कापता येईल. आता आपण नाकाचा भाग करून घेऊ. मग नाकाचा भाग करण्यासाठी हा एक त्रिकोण आपल्याला घ्यायचा आहे आणि हा मधोमध दुमडून हा कापून घ्यायचा आहे आधी. आणि हा जो त्रिकोण आहे हा बरोबर हा पण याच मापाचा करून घ्यायचा आणि हा याला असा जोडला गेला पाहिजे. म्हणजे आपण नेहमी त्रिकोण जे आहे ते असे जोडतो ना, तर ते असं जोडण्याऐवजी हा त्रिकोण असा करायचा आणि हा असा करायचा. म्हणजे ह्याच्यानंतर आपला हा नाकाचा भाग तयार होईल. आता हा थोडासा मोठा आहे, परंतु मी तो आधी जोडून घेते आणि नंतर मग एक्स्ट्रा असेल ते आपण कापून टाकू शकतो. हे बघा, आता या कलरचे मी जवळजवळ 20 त्रिकोण केलेले आहेत. 4 बाय 4 इंचाचे चौकोन कापून हे त्रिकोण केलेले आहेत. हे 20 आहेत. मी अंदाजाने कापलेले आहेत, कारण मला सुद्धा या डिझाईनचा फारसा तेवढा अंदाज नाही आहे. त्यामुळे मी अंदाजाने कापले. हे जास्त पण होऊ शकतात, कमी पण होऊ शकतात.
तर आता यातले 12 जे त्रिकोण आहेत ते आपण या पिवळ्या त्रिकोणांना जोडून घेणार आहोत आणि राहिलेले जे आहेत ते नंतर कुठे जोडायचे हे आपण नंतर बघू. तर हे 12 त्रिकोण आधी मी जोडून घेते. हे बघा, हे 12 जोडून झाले. आता हे जे पिवळे माझे 4 चौकोन राहिलेले आहेत त्याला हे मला 4 चौकोन जोडायचे आहेत. तर ते 4 पण मी जोडून घेते आणि त्यानंतर मग आपण हे त्रिकोण आणि हे त्रिकोण जोडणार आहोत. तर हे आता आधी मी 4 जोडून घेते. आता हे 4 पण जोडून झाले. आता हे 8 त्रिकोण आहेत ते यातल्या 8 त्रिकोणांना आपण जोडून घेऊ. ते झाल्यानंतर मग मी याला इस्त्री करून हे व्यवस्थित ट्रिम करून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढची प्रोसिजर करू. आता आपली सगळी पूर्वतयारी ही झालेली आहे. आता आपण ॲक्च्युअल डिझाईन बनवायला घेणार आहोत. पूर्वतयारी म्हणजे काय झाली, हे बघा, हे जे सगळे त्रिकोण जोडून आपण चौकोन केले होते ते मी 3.5 बाय 3.5 इंचाचे करून घेतलेले आहेत. हे 2 डोळे जे आपण बनवले होते ते पण मी 3.5 बाय 3.5 इंचाचे करून घेतलेले आहेत. हे जे नाक बनवलं होतं ते पण त्या साईजमध्ये केलेलं आहे. आता ही बाकीचे आपले जे आहेत ते चौकोनच आहेत. तर आता आपण ॲक्च्युअल डिझाईन बनवायला घेऊ. सगळ्यात आधी आपण डोळ्याचा आणि नाकाचा भाग आधी तयार करून बाजूला ठेवू आणि मग आपण बाकीचं सगळं बनवू. डोळ्याचा भाग तयार करण्यासाठी आधी मला हे 2 चौकोन सुरुवातीला जोडून घ्यावे लागतील. हे चौकोन जोडून घेतल्यानंतर याला एक हा चौकोन जोडावा लागेल. त्यानंतर आपला एक डोळ्याचा भाग येईल. हा जो आहे हा आपल्याला इथे असा जोडून घ्यायचा आहे. हा जोडून झाल्यानंतर पुन्हा एक आपल्याला या रंगाचा चौकोन इथे जोडायचा आहे. आणि आता आपल्याला डोळ्याचा जो दुसरा भाग आहे तो जोडायचा आहे. तर तो कसा जोडायचा आहे, तो असा आला पाहिजे. हे झाले 2 डोळे. आता इकडे जसं जोडलंय आपण या बाजूला तसंच आपल्याला या बाजूला जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही ओळ आता पूर्ण झाली. ही म्हणजे त्या प्राण्याच्या डोळ्याचा भाग आपला तयार झाला. अशाच प्रकारे आपण आता नाकाचा भाग सुद्धा करून घेऊ. ह्या 2 मेन ओळी झाल्या की मग बाकीचं जोडायला आपल्याला सोपं जातं. नाकाचा भाग करण्यासाठी सुद्धा आपल्याला सुरुवातीला हे 2 तुकडे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर यातला एक तुकडा पुन्हा आपल्याला जोडायचा आहे. त्यानंतर आपण हा जो तुकडा जोडलेला आहे पिवळा आणि हा ब्राऊन कलरचा हा आपल्याला जोडायचा आहे. तर हा जोडताना काय करायचं, हा जो पिवळा रंग आहे हा खाली ठेवायचा असा आणि जोडून घ्यायचा. आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला नाकाचा जो आपण हा भाग बनवलेला आहे हा आपल्याला जोडायचा आहे. तर हा कसा जोडायचा, हा असा, म्हणजे ज्या वेळेला हे डोळे याला इथे मॅच होतील त्याच्या खालोखाल हे नाक आपलं आलं पाहिजे असं असं. अशा पद्धतीने आपल्याला हे इथे जोडून घ्यायचं. नाकाचा भाग जोडून झाला. आता आपल्याला इथे या बाजूला अजून एक असं जोडायचं आहे आणि त्यानंतर मग हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. म्हणजे ह्याच्या पुढे एक ब्राऊन येईल आणि हे 2 तुकडे येतील. हा आपला नाकाचा भाग झाला. म्हणजे कसं येईल हे, जेव्हा आपण फायनल हे करू त्यावेळेला हे असं जोडलं जाईल. ह्या 2 ओळी आपण सध्या बाजूला ठेवू. आता आपल्याला वरच्या डोक्याचा भाग करायचा आहे, जी आपली पहिली ओळ असेल. तर त्यासाठी काय करायचं, हा एक तुकडा घ्यायचा, 4 तुकड्यांना आपण हे जोडणार आहोत चौकोन. तर ते कसे जोडायचे, हे बघा, हा जो चौकोन आहे हा इथे असा ठेवायचा. आता हा माझा थोडासा कापायला मोठा झालेला आहे. हा 1.5 इंचाचा घेतला तरी चालला असता, पण मी तो 2 इंचाचा घेतला त्यामुळे हा थोडासा मोठा झाला आहे. तर हा आता मी इथे असा ॲडजस्ट करणार आणि हे 1.5 इंच इकडनं सोडून देणार आणि अशी त्याला टीप मारणार. 1.5 इंचाचा घेतला असता तर ते बरोबर आलं असतं. आणि हा जो भाग आहे हा कापून टाकायचा, म्हणजे हे इकडे असं पडेल. इस्त्री केल्यानंतर मग हे व्यवस्थित आपण कट करून घेऊ शकतो. हे इकडे असं आणि हे इकडे असं, हे 2 झाले. आता खालच्या भागासाठी आपल्याला दुसऱ्या ओळीसाठी असेच 2 करायचे आहेत. हे बघा, आता हे असे मी 6 करून घेतले. याला आता मी व्यवस्थित इस्त्री करून हे व्यवस्थित ट्रिम करून आणते आणि मग आपण पुढे जाऊ. बघा, हे आता मी व्यवस्थित ट्रिम करून आणले याला इस्त्री करून. आता आपण काय करू, पहिली ओळ आहे ती आपण करायला घेऊ. पहिल्या ओळीमध्ये हा एक तुकडा येईल पहिला. त्यानंतर मग हा जो आहे हा इथे असा येईल, हा असा येईल. हे 3 आधी आपण जोडून घेऊ. हे जोडून झाल्यानंतर
आता यातले 3 आपल्याला सलग जोडायचे आहेत यातले, आणि मग पुन्हा त्या बाजूला पण हे असंच करून घ्यायचं आहे. हे त्या प्राण्याचे कान असं आपण समजू. तर हे 3 जोडते, मग हे जोडते, मग आपण पुढे जाऊ. हे बघा, हा शेवटचा तुकडा पण मी जोडून घेतला. अशा प्रकारे आपली ही पहिली ओळ आता पूर्णपणे तयार झाली. आता आपण दुसरी ओळ करायला घेऊ. दुसऱ्या ओळीमध्ये हा एक तुकडा येईल, त्यानंतर हे जे आपण बनवलं होतं ना, हे असं खालच्या बाजूला येईल इकडे. हे असं जोडून झालं. आता इथे एक पिवळ्या रंगाचा येईल आणि त्यानंतर मग हे ब्राऊन 3 इथे सलग येतील आणि पुन्हा तसंच त्या बाजूला रिपीट होईल. तर ही दुसरी ओळ पण मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला ती दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपली ही दुसरी ओळ आता तयार झाली. म्हणजे फक्त मध्ये हे 3 जोडल्यानंतर या बाजूचं आणि या बाजूचं सगळं सेम आहे. ही झाली आपली दुसरी ओळ. आता आपल्याला तिसरी जी ओळ आहे ती आपण ऑलरेडी केलेली आहे, म्हणजे ती आपली डोळ्याची आहे. हे बघा, हे असं होईल आणि याच्या खाली ही दुसरी ओळ येईल. त्यानंतर हे जे आपण मगाशी डोळ्याच्या आणि नाकाची ओळ केलेली आहे ती आपली तिसरी आणि चौथी ओळ होईल. आता आपण 5वी ओळ करायला घेऊ. 5व्या ओळीमध्ये आपल्याला पहिल्यांदा हे 2 तुकडे जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो ब्राऊन आणि हा जो तुकडा आपण जोडलेला आहे तो आपल्याला इथे असा जोडायचा आहे. तर यानंतर आपल्याला एक तो ब्राऊन आणि पिवळा जो जोडलेला आहे तो घ्यायचा आहे. हा आपल्याला असा जोडायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक पिवळा चौकोन येईल आणि त्यानंतर पुन्हा असंच दुसऱ्या बाजूला येईल. तर ते मी जोडून घेते. हे आता झालं. हा पिवळा मध्य पकडायचा आणि हे जसं या बाजूला आहे तसंच पुन्हा या बाजूला जोडत जायचं. हे जोडून झाल्यानंतर आपली 5वी ओळ पूर्ण होईल. अशा प्रकारे आपली ही 5वी ओळ आता पूर्ण झाली. आता आपण 6वी ओळ करणार आहोत. 6वी ओळ म्हणजे त्या प्राण्याचा पोटाचा भाग आपण आता करणार आहोत. सगळ्यात आधी हा एक तुकडा येईल, त्यानंतर मग हा येईल ब्राऊन आणि हा इथे असा याला जोडला जाईल. पुन्हा एक ब्राऊन कलरचा येईल. ब्राऊन कलरचा झाल्यानंतर एक ब्राऊन आणि पिवळा येईल असा येईल. तर हे एवढं सगळं मी जोडून घेते आणि मग आपण पुढचे पार्ट जोडायला घेऊ. थोडक्यात काय तर तुमच्या लक्षात आलं का, एका लाईनमध्ये आपले किती तुकडे आहेत हे लक्षात ठेवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 तुकडे आहेत. मग 9 तुकड्यातला हा जो मधला तुकडा आहे हा मध्य पकडायचा आणि दोन्ही बाजूनी सेम करत जायचं. जसं मधल्या तुकड्यापर्यंत आपण इकडे करत आलोय तसंच या बाजूला करायचं. तर आता पहिले जे 4 तुकडे आहेत ते माझे असे येतील आणि त्यानंतर मध्य येईल. मध्यमध्ये पुन्हा तो कुठला असेल तो बघायचा. आता माझा पुन्हा पिवळाच येणार आहे आणि पुन्हा हे असंच या बाजूसारखंच इकडे कंटिन्यू होणार. तर हे मी करून घेते. झाली आपली 6वी ओळ. आता आपण 7वी ओळ करायला घेऊ. 7वी ओळ म्हणजे त्या प्राण्याच्या पोटाचा मधला भाग. इथून त्याचं 6व्या ओळीपासून पोट सुरू होतं. तर 7वी ओळ बरोबर मध्ये येईल. आता ती ओळ करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा हा एक तुकडा घ्यावा लागेल. हा तुकडा आपल्याला असा ठेवायचा आहे, असा. त्यानंतर मग पुन्हा याला 2 ब्राऊन आपल्याला जोडायचे. हे 2 ब्राऊन जोडून झाल्यानंतर आपल्याला 3 पिवळे चौकोन जोडायचे हे, आणि मग पुन्हा तसंच त्या बाजूला आपल्याला करायचंय. एवढं झालं. आता या बाजूला जसं केलंय तसंच आपल्याला पुन्हा या बाजूला केलं की ही ओळ आपली पूर्ण होईल. 7वी ओळ आता पूर्ण झाली. आता आपल्याला 8वी ओळ करायला घ्यायची. 8व्या ओळीत सलग 3 ब्राऊन येतील, त्यानंतर पिवळा आणि ब्राऊन येईल, नंतर एक पिवळा, पुन्हा तेच रिपीट. हे 4 झाले. मधला जो आहे तो पिवळा येईल आणि पुन्हा हे 4 असेच पुढे रिपीट होतील. ही झाली आपली 8वी ओळ. आपल्याला अजून 3च ओळी करायच्या आहेत. आता ही आपली जी आहे ती 9वी ओळ येईल. अशा प्रकारे हे बघा, हे असं, त्यानंतर हा, त्यानंतर हा, त्यानंतर हा येईल, त्यानंतर पुन्हा इकडे ब्राऊन आणि पिवळा येईल आणि पुन्हा हे इकडे रिपीट होईल. हे मी आता आधी जोडून घेते. जोडून झाल्यावर तुम्हाला मी ती ओळ दाखवते. ही झाली आपली 9वी ओळ. इथे तुम्ही बघू शकता, मग अशी मी तुम्हाला सांगितल्यासारखं हे 4 तुकडे झाले की हा मध्य आणि पुन्हा त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला असेच 4 तुकडे. तर ही झाली 9वी ओळ. आता 10वी आणि 11वी अशा 2 ओळी आपल्याला करायच्या आहेत. त्या झाल्यानंतर आपलं ते डिझाईन पूर्ण होईल. मग मी तुम्हाला ते मांडून दाखवते. तर 10व्या ओळीत सगळे चौकोनच आहेत. तर सगळ्यात आधी हा चौकोन येईल, त्यानंतर 3 पिवळे चौकोन येतील आणि 3 पिवळे चौकोन झाल्यानंतर पुन्हा मध्ये हा चौकोन येईल, पुन्हा 3 पिवळे चौकोन आणि हा चौकोन. तर हे मी जोडून घेते. ही 10वी ओळ अशा प्रकारे माझी पूर्ण झाली. आता 11वी म्हणजे सगळ्यात शेवटची ओळ आपण करायला घेऊ आणि त्यानंतर हे मी तुम्हाला मांडून दाखवते. तर 11व्या ओळीत पुन्हा पहिला तुकडा जो आहे तो हा येईल, त्यानंतर मग हा आणि पिवळा, त्यानंतर पुन्हा हा येईल, त्यानंतर पुन्हा हा आणि पिवळा. हे असं 4 झाले. हे बघा, हे झाल्यानंतर पुन्हा हा येईल, झाला मधला.
आता हे जसं इकडे झालं तसंच या बाजूला पण येईल, म्हणजे ही 11वी ओळ पूर्ण झाली. तर हे मी आता जोडून घेते. हे बघा, ही झाली आपली 11वी ओळ. आता ही 11वी ओळ पूर्ण झाली. आता मी तुम्हाला हे सगळं मांडून दाखवते. मांडून दाखवल्यानंतर हा कुठला प्राणी आहे हे आजच्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा. आता या ओळी जोडून पूर्ण दुपटं कंप्लीट करायचं म्हटलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे या ओळी जोडून दुपटं शेवटपर्यंत म्हणजे पूर्ण दुपट्याचं बाइंडिंग होईपर्यंतचा जो व्हिडिओ आहे तो आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला खाली कमेंटमध्ये हा प्राणी कुठला आहे हे कळवा आणि नंतर मग हे सगळं जोडून जेव्हा त्या दुपट्याचं बाइंडिंग पूर्ण होईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की हा प्राणी कुठला आहे. तर तुमचं उत्तर आणि माझं उत्तर एकत्र येईल अशी मला अपेक्षा आहे. तर आता हे मी तुम्हाला ओळीनुसार मांडून दाखवते. ही पहिली ओळ, ही दुसरी ओळ, ही तिसरी ओळ, त्यानंतर ही चौथी ओळ, ही 5वी ओळ, सॉरी हे असं येईल. त्यानंतर ही झाली 7वी ओळ, ही 8वी ओळ, ही 9वी ओळ, 10वी ओळ. हे बघा, अशा प्रकारे हे 11 ओळींचं दुपटं आहे. आता हे तुम्हाला भरपूर मोठा साईज दिसतोय, पण जोडल्यानंतर याचा साईज खूप कमी होणार आहे. ते ॲडजस्ट करून करून आपल्याला जोडावं लागणार आहे. आता मी तुम्हाला हे आडवं दाखवलं आहे. आता मी तुम्हाला हे सरळ दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का बघा की हे कुठल्या प्राण्याचं दुपटं मी बनवलेलं आहे. आणि तुम्हाला जो प्राणी वाटतो तो तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आता याची पुढची जी प्रोसिजर आहे तो या दुपट्याच्या पार्ट 2 होईल, म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण जोडून याचं पूर्णपणे बाइंडिंग करणार आहोत. तर आता एकच मिनिट मी तुम्हाला हे समोरून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हे जोडल्यानंतर दुपटं होईल. हा कुठला प्राणी आहे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आता आपण पुन्हा भेटू याच डिझाईनचं दुपटं पूर्ण करण्यासाठी. धन्यवाद.